टेक्स्टबुक जे गिवन आहे त्याच्यात आणखीन ते नाविन्यपूर्ण काय करणार. परंतु ज्या वेळेला आम्ही ते टेक्स्टबुक चाळले आणि एक एक ॲक्टिव्हिटी पाहिल्या त्यावेळेला बिईंग अ पॅरेंट म्हणून, बिईंग अ टीचर म्हणून मला स्वतःला हे जाणवलं. बऱ्याच वेळा असं होतं की सिलेबस कम्प्लिशनसाठी ह्या ॲक्टिव्हिटी इग्नोर होतात आणि ज्या वेळेला ह्या ॲक्टिव्हिटी इग्नोर होतात, नाव आय कम टू रिअलाइज व्हॉट एक्झॅक्टली द इम्पॉर्टन्स ऑफ द ॲक्टिव्हिटी. ज्या वेळेला महाराष्ट्र शासनाने किंवा आपल्या जे काही पुस्तकं आपलं जिथून प्रिंटिंग म्हणून येतात बालभारती पब्लिकेशन्स, ज्या वेळेला ही पुस्तकं डिझाईन केली, इव्हन तो नवीन जो NEP लागू घातला आहे त्यामध्ये सुद्धा चिल्ड्रन सेंटर, चाइल्ड सेंटर एज्युकेशन असावं असा एक अट्टाहास आहे. आणि चाइल्ड सेंटर एज्युकेशन का असावं तर साधारणतः या गोष्टीचा अंदाज मला या पूर्णपणे या ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगमध्ये आला की ज्या वेळेला मुलं स्वतः ती गोष्ट करून पाहतात, आपण ती सांगतो, आपण फळ्यावर शिकवतो. इवन दो वी हॅव अ स्मार्ट बोर्ड्स टुडे, वी हॅव अ व्हिडिओज, इवन दो वी हॅव अ मेनी स्मार्ट ऑप्शन्स फॉर देम, दे आर व्हेरी मच स्मार्टर दॅन अस. त्यांच्याकडे आपल्यापेक्षाही छान छान स्मार्ट ऑप्शन्स असतात ॲक्च्युली आणि ते काय काय ऑप्शन्स म्हणून शिकत असतात. परंतु ज्या वेळेला ती गोष्ट स्वतःहून करून बघतात, मीच बाबतीत सांगेल, माझा स्टुडंट आहे, अदरही विद्यार्थ्यांचा तसाच काहीतरी एक्सपिरियन्स असेल. छोटासा दिसणारा चार्ट आहे पण या मुलाने कमीत कमी 3 ते 4 वेळा हा चार्ट बनवला आहे. 3 ते 4 वेळा त्याला काहीतरी जाणवलं, फाटलाय, तुटलाय, परत बनवलाय. माझी स्वतःची मुलगी, म्हणजे मी बिईंग अ पॅरेंट म्हणून पण या ठिकाणी आहे, स्वतः तिने जे काही एक्सप्लेन केलं, आफ्टर दॅट मी तिला सांगितलं नाही तू काय चुकलीस ते, मी म्हणाले व्हिडिओ पाठवू तुझा असंच्या असं. सो शी कम टू रिअलाइज मम्मा नो, जर पेरिमीटर ऑफ एरिया काढायचा होता 2 into फॉर्म्युला असला पाहिजे आणि आय यूज द वर्ड 3. सो लॅटर ऑन शी रिअलाइज की अरे आपण बोलताना 2 बोलतोय, लिहिताना 3 लिहितोय. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या वेळेला मुलं हँड्स ऑन ॲक्टिव्हिटी करतात त्यावेळेला हे ते शिकत जातात. आपल्याला या भारताला घडवण्यासाठी अशीच पिढी हवी आहे जी ॲक्च्युली एज्युकेशन बेस तर असलीच पाहिजे, परंतु ती लर्निंग बेस असली पाहिजे. आणि ह्या ज्या काही उपक्रम आपण राबवतोय ह्या उपक्रमामुळेच नक्कीच एक विकसित भारत येत्या काही वर्षात होणार आहे आणि आपली स्मार्ट पिढी आणखी स्मार्ट होईलच. यासाठी आपण सगळ्यांनी थोडा खालीचा वाटा का होईना सगळ्यांनी सपोर्ट करूयात आणि यासाठी सगळ्यांचं योगदान, सगळ्यांचा सपोर्ट असू देऊयात. मला इथे बोलण्याची संधी दिली त्यामुळे वन्स अगेन थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू. सर्वप्रथम गुड इव्हनिंग सर्वांना. मी माझी ओळख करून देते. मी लिव्हे स्कूलमधून शर्वरी टीचर आणि माझ्या ॲडमिनिस्ट्रेटर इथे बसलेले आहेत अर्चना मॅम, कोऑर्डिनेटर बसलेले आहेत विनिता टीचर आणि माझे शिक्षक सहकारी. मला तिथे बोलायची संधी दिल्याबद्दल प्रकाश लांके सरांचे खूप खूप धन्यवाद. माझ्याकडे खूप काही सांगण्यासारखं आहे कारण आज लिटरली आय एम ओव्हरवेल्ड. सकाळपासून अगदी आमचा नॅशनल सायन्स डे इतक्या छान प्रकारे साजरा होतोय सर, तुम्हाला सांगू इच्छिते मी. सकाळीच आमचा कार्यक्रम झाला. जिज्ञासा ही थीम होती आमच्या शाळेची. अख्खं वर्ष, पूर्ण वर्ष तुमच्या सर्व दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम पार पाडला. जिज्ञासाचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, क्युरिओसिटी, राईट? उत्सुकता, काहीतरी जाणून घेण्याची उत्सुकता. जेव्हा आपण सायन्स म्हणतो तर प्रत्येक गोष्टीत सायन्स आहे की नाही? हे का झालं, हे कसं झालं, त्याच्या पाठचं कारण शोधणं हेच सायन्स, करेक्ट? तर आम्ही पूर्ण अख्खा वर्षभर वर्कशॉप्स ऑनलाईन अरेंज केले. या दिग्गजांनी ते वर्कशॉप्स घेतले. प्रकाश लांके सरांनी साऊंड या टॉपिकवर वर्कशॉप घेतला. प्रवीण जोशी सरांनी विविध सायन्स कॉन्सेप्टवर वर्कशॉप्स घेतले. आणि जसं आधीच्या मॅम म्हणाल्या, सहनशीलता, लिटरली हा गुण तर सरांकडून घेतलाच पाहिजे, दोन्ही सरांकडून. कुठलेही डाऊट्स असो, ऑनलाईन वर्कशॉपमध्ये मुलांना एवढे डाऊट्स होते, एवढ्या शंका कुशंका होत्या, मे बी कुतूहल होतं काहीतरी जाणण्याचं, सर हे कसं आलं किंवा हे कसं होतं, ते कसं होतं. प्रत्येक प्रश्नाला त्यांनी अगदी छानपणे सोप्या रीतीने उत्तर दिलेलं आहे. आणि सर्वात पहिली सुरुवात ही झाली विज्ञान गंमत, जी मे महिन्यात विज्ञान गंमत म्हणून असा उपक्रम राबवला गेला.
त्या उपक्रमात मला खूप अभिमान वाटतो बोलण्यासाठी की आमच्या शाळेतून बरेच व्हिडिओ आम्ही पाठवले आणि त्यातील काही निवडक व्हिडिओज सरांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर दाखवले. तर ही आमची खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. त्या व्हिडिओमध्ये माझ्या ॲडमिनिस्ट्रेटर अर्चना मॅम यांचाही व्हिडिओ होता, माझाही व्हिडिओ होता आणि 8 मुलांचा व्हिडिओ होता. तर ती आमची सुरुवात झाली मे महिन्यात. त्याच्यानंतर असं ठरवण्यात आलं की आपल्या शाळेची थीम या वर्षाची जिज्ञासा अशी ठेवूया. तर या जिज्ञासा थीमला प्रवीण जोशी सरांनी इतका प्रतिसाद, इतका सपोर्ट दिला. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की आमच्या मॅमचं प्रेरणास्थान म्हणजे डॉक्टर प्रवीण जोशी सर. तुम्ही नव्हतात, मी बरंच काही बोलून गेले, तर त्यांच्यासाठी सपोर्ट लागला. आणि नक्कीच त्यांच्या निमित्ताने आम्हाला इतर दिग्गजांचीही ओळख झाली, जसे डॉक्टर प्रकाश लांडगे सर, मग भगवान चक्रदेव सर तर आमचे प्रेरणास्थान आहेतच. नंतर कोल्हे सर त्यांचंही वर्कशॉप मला आठवतं. म्हणजे अगदी व्हेरियस वर्कशॉप्स दे हॅव टेकन आणि वी हॅव लर्न टू लॉट. वेगवेगळ्या इयत्तेसाठी, वेगवेगळ्या कॉन्सेप्टसाठी त्यांनी घेतले आणि वेळोवेळी मार्गदर्शनही केलं. आज आमच्या जिज्ञासा थीमची सांगता करणारा कार्यक्रम होता सकाळी. तर ती सांगता अशी झाली की सर्व वर्षभर जे काही आम्ही उपक्रम राबवले या थीमच्या अंडर, जसं घरी आम्ही मुलांना एक्सपेरिमेंट्स करायला सांगितले. अवेलेबल ज्या गोष्टी आहेत घरातल्या, प्रत्येक वेळेला काही केमिकल लागतं असंच नाही, प्रत्येक वेळेला काही इन्स्ट्रुमेंट लागतं असं नाही बारीतलं. तर घरातल्या अवेलेबल गोष्टींनी सुद्धा तुम्ही छोटासा प्रयोग करू शकता आणि त्यातूनही अगदी फॉर एक्झाम्पल सरफेस टेन्शन किंवा एअर प्रेशर असे विविध कॉन्सेप्ट तुम्ही इझिली करू शकता आणि समजू शकता. तर लिटरली हे खरंच जिज्ञासामुळे आणि या दिग्गजांच्या मार्गदर्शनामुळे आमच्या मुलांसाठी शक्य झालं. आणि आज खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट अशी आहे की 3 विनर्स आमच्या शाळेतून, लिवे स्कूल शाळेतून आज इथे पारितोषिक घेण्यास आलेले आहेत. तर त्यासाठी खूप प्राऊड मोमेंट आहे माझी आणि आमच्या शाळेची. आणि अजून एक आवर्जून सांगू इच्छिते प्रवीण सर, प्रकाश सर, की आपल्यामध्येच म्हणजे आमच्या शाळेतला एक मुलगा आहे स्वरूप साळवी. प्लीज उभा राहा. स्वरूप साळवी, तुम्ही याला म्हणू शकता एक ज्युनियर सायंटिस्ट, कारण त्यांनी सध्याच एक इन्व्हेन्शन केलं आहे. त्या इन्व्हेन्शनचं नाव आहे स्मार्ट ऑटोमेटेड डस्टर. म्हणजे तुम्ही फक्त त्या नावाने विचार करा ते काय असेल. मी शिक्षिका आहे, आपण शिकवतो, बरेच शिक्षक इथे आलेले आहेत. तुमचा पर्सनल अनुभव एक असा असेल की आपण जेव्हा चॉकने लिहितो, डस्टलेस चॉक जरी लिहिलं असलं बॉक्सवर तरी ते डस्टलेस असतात का? नाही, अजिबात नाही. राईट. तर हा आपला अनुभव आहे. कधी डोळ्यात उडतो, कधी केसावर पांढरं आणि कधी अंगावर पांढरं. राईट. तर त्याने हा विचार खोलवर केला की आपण कसं काही शिक्षकांना त्या डस्ट फ्री करू शकतो. शिक्षकांना डस्ट फ्री, तो चॉक तर डस्ट फ्री नावाचंच आहे, पण शिक्षकांना डस्ट फ्री कसं करू शकतो. तर त्यांनी एक असं डिव्हाइस काढलेलं आहे, मे बी यू कॅन कॉल इट ॲज अ रोबोट. ओके. असं डिव्हाइस काढलं आहे की त्या डिव्हाइसमध्ये तेच काम जे आपण हाताने पुसतो, राईट, डस्टर घेऊन हाताने पुसतो, तर त्याचं ते डिव्हाइस ते पुसतं. अगदी अजिबात आपल्या कपड्यांना किंवा केसांना धूळ न उडता. तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि अजून एक सर, परवाच्या महाराष्ट्र टाइम्स या न्यूजपेपरमध्ये त्याचा उपक्रमाचा उल्लेख झालेला आहे. त्याला स्वतःहून मटानी कॉन्टॅक्ट केला आणि त्याच्या उपक्रमाची माहिती घेतली आणि त्याला फीचर केलं. तो खूप आनंदास्पद गोष्ट आहे. आणि आवर्जून सांगायचं झालं तर या सगळ्या गोष्टींचं प्रेरणास्थान म्हणजे प्रवीण जोशी सर आणि प्रकाश लांडगे सर यांनी खूप खूप मदत केली. थ्रू आउट इयर सपोर्ट नेहमीच होता. असंच पाठबळ नेहमी लिवे स्कूलला लाभो ही आमची विनंती तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच आणि हॅपी नॅशनल सायन्स.
आहे. मी आज पालक म्हणून स्वरूप साहेब याची पालक म्हणून आज उपस्थित आहे. असेल जर विज्ञानाचा ध्यास तर मुलांचा होईल विद्यार्थ्यांचा विकास. खरंच सरांनी ज्या आमच्या अर्चना मॅडमशी कॉन्टॅक्ट करून ज्या उपक्रम राबवला त्याच्याशी मी ऋणी आहे सर तुमची. कारण या सरांच्या माध्यमातून मुलांनी कसं पुढे जावं याची प्रेरणा मिळते. ऍक्टिव्हिटी बेसमधून मुलं शिकतात आपल्याला नक्की काय करायचं, याच्यातून येणारे परिणाम, याच्यातून येणारे निरीक्षण ते त्यांनी ऑब्झर्व केलेले असतात. आणि खरंच आणि यासाठी मी माझ्या शर्वरी टीचरचा आज तुम्ही उपक्रम सर राबवला, पण आज आमच्या मेंटरमुळे माझ्या स्वरूपला शर्वरी टीचर लागल्या. शर्वरी टीचरने अनेकदा त्याच्यावर चुका म्हणण्यापेक्षा त्याच्याविषयी मला मार्गदर्शन केलं आणि त्या स्वरूपने टीचरला जसं सांगितलं नाही खरं त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे स्वरूपने त्या सगळ्या रेक्टिफाय करून आज तो खूप मॅम एक गोष्ट शी इज व्हेरी हॅपी पण खरंच आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरूपने केल्यामुळे आणि मेन म्हणजे आमच्या विनीता टीचर, अर्चना टीचर यांच्याकडे खरंच यांनी प्रेरणा देऊन शर्वरी टीचरने स्वरूपकडे आमच्या करून घेतलं म्हणून हे शक्य झालं. नाहीतर हे इम्पॉसिबल आहे. इव्हन निलेश सर लिवे टीमचे या सगळ्यांनी त्यांना प्रेरणा दिली. आज माझा स्वरूपला ॲटोमॅटिक डस्टर केला माहिती आहे सर, पण त्याच्या मागे खऱ्या अर्चना मॅडम, कारण ती अशक्य गोष्ट होती पण मॅडम टीचर आमच्या अर्चना मॅडमला विश्वास होता की स्वरूप करणार. आणि आमच्या घरातले आमचे दादा आणि माझे मिस्टर आणि आई या सगळ्यांना आणि माझा 12वी करणारे शिकणारे स्मित यांनी पण खूप मदत केली. पण का हे सर शक्य तर तुम्ही अशा कृतीची विद्यार्थ्यांसाठी राबवतात आणि अशाच राबवल्या जात ही माझ्या सगळ्यांना विनंती आहे. आणि सर आज जर तुम्ही 2 राऊंड घेतले ना, मी तुमचा शेवटचा राऊंड बघितला सर, तुमचं बारीक लक्ष होतं की कशा प्रकारे जज लोक प्रश्न विचारतात. पण जेव्हा 7वीतल्या विद्यार्थ्याला 9वीतला प्रश्न टाकला जातो तर तुम्ही लगेच ते विचारलं नाही ना सर टीचर हा 9वीतला प्रश्न आहे, तो 7वीतल्या मुलाला येणार नाही. म्हणजे एवढं तुमचं प्रश्न देणाऱ्यांना पण तुमचं बारीक लक्ष होतं. म्हणजे खूप पण ते ऑब्झर्व करण्यासारखं होतं सर. मागच्या एका ऑनलाईन कार्यक्रमामध्ये त्याने असा प्रस्ताव मांडला होता की त्याला तो दफ्तर बनवायचा आहे आणि ती गोष्ट त्यांनी जिद्दीने पूर्ण केली याबद्दल त्याचं अभिनंदन करायला. त्या धुळीचा त्रास शिक्षकांना होतो, शिक्षकांच्या स्वास्थ्याबद्दल सुद्धा सहानुभूती त्याने दाखवलेली आहे, त्याच्यामुळे त्याचं अभिनंदन. त्यामुळे मुलांनी सुद्धा अशा ऍक्टिव्हिटी सतत करत राहाव्या असंच आम्हाला वाटतं. आणखीन कोणी विद्यार्थ्यांपैकी कोणी मॅडम तर पहिले तर मी माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव स्वरूप रुपेश साळवी, ग्रेड 7वीमधून लिव्हे स्कूलपासून. तर मी सुरुवात आमच्या प्रिन्सिपलपासून करतो, अर्चना मॅम. एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते. ते लिटरली लोकांना म्हणजे त्याचं प्रेरणा देतात की तुम्ही हे करा. म्हणजे लाईक मी जेव्हा स्मार्ट डस्टर बनवायला घेतला तेव्हा ते बोलले की भले तुझे मिस्टेक्स होऊ दे पण तू हे कर. आणि मग नंतर मी ते केलं आणि मग त्यांच्या मोटिवेशनसोबत सगळ्या टीचर्स पण जॉईन झाल्या. एकदा शर्वरी टीचरसाठी पण नदाया टीचरसाठी पण एकदा जोरदार करायचं. तर ॲक्च्युली काय झालं, जेव्हा मी शर्वरी टीचरकडे गेलो, सांगितलं स्टेट लेवल कॉम्पिटिशन म्हणजे काय, त्यांनी मला एकदम क्लिअरली सांगितलं की असं असं असतं. म्हणजे एक कॉम्पिटिशन असते की स्वतःहून आपल्याला बोलतात ना, आपल्या टेक्स्टबुकमधून आपल्याला बोलतात ना
की ते टेक्स्टबुकमधलं एक लेसन जे आपण असं बोलतो ना इग्नोर करतो, ते लेसन आपल्याला एक्झॅक्टली समजून घ्यायचं आहे. आणि ते आपण लाईक असं जसं की आपण बोलतो ना की एक डायमंड इकडे बाजूलाच आहे पण तो आपण बघितला पण नाही, तेच झालं होतं. म्हणून हे सायन्सचे जे बोलतो ना एक्सपेरिमेंट जे घेतले सरांनी ते एकदम चांगले होते. मग नंतर मी आता काय बोलू, शर्वे टीचरनी मला सांगितलं की इकडे तुझे मिस्टेक आहे, इकडे तुझे मिस्टेक आहे. त्यांच्या गायडन्समुळे मी आज इकडे आले. तर त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार करा, कारण त्यांचं कौतुक करण्यासारखंच आहे की म्हणजे ते एवढं मला प्रोत्साहन दिलंय. अर्चना मॅमनी दिलं, विनिता टीचरनी दिलं, लिव्ह स्कूलसाठी पण एकदा जोरदार टाळ्या. तर हे माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी मला 2 शब्द देण्यासाठी दिले. सर, मानसी also wants to speak. माझं नाव अनुकूल सोपान पाटील, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पासून. मी सगळ्यात पहिले तर माझे जे टीचर आहेत, माझे मार्गदर्शक कासार मॅम, त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि दादांचेही. इथले उपस्थित सर्व मान्यवरांचंही मी अभिनंदन करतो की ते इथे आले. मी तुम्हा सर्वांना ही अभिनंदन करतो की तुम्ही तुमचा वेळ देऊन इथे आले. सर्वात पहिले जेव्हा माझे मार्गदर्शक कासा मॅम त्यांनी सांगितलं की तुला असा प्रोजेक्ट करायचा आहे, तर मी केला. मला वाटलं फक्त करून सबमिट करून द्यायचं आहे, काम संपलं. नंतर त्यांनी सांगितलं अजून व्हिडिओ पण बनवायचा आहे. मग मी थोडा नर्वस झाला, पण त्यांनी माझा तेव्हा कॉन्फिडन्स वाढवला की तू हे करू शकतो, त्यामुळे मी तुला सिलेक्ट केलं. तर मी तो व्हिडिओ बनवला, पण मला वाटलं नाही की माझं सिलेक्शन होईल त्या व्हिडिओमध्ये. मग थोडे दिवसानंतर त्यांनी सांगितलं की तू सिलेक्ट होऊन गेला अनुकूल. सिलेक्ट झालंय. मग ते म्हणाले आता राऊंड 2 आहे, तो आता अजून प्रॅक्टिस कर. तुला आता तसंच सांगायचं जसं मागच्या वेळेस एक्सप्लेन केलं होतं, फक्त त्यांचे काही क्युरियस क्वेश्चन्स असतील त्याचं तुला आन्सर द्यायचं आहे. तर मी तसंच केलं, सर्व पाठ केलं आणि खूप मेहनत केली. मग त्यानंतर जेव्हा फायनल दिवस आला इंटरव्ह्यूचा, तेव्हा पण मी खूप नर्वस होता. तेव्हा पण त्यांनीच मला कॉन्फिडन्स वाढवून सांगितलं की अनुकूल बघ, जर नंबर आला तर आला, जर नाही आला तर आपण प्रयत्न तर केला, त्याचा आनंद सगळा ठेवतो. त्यांच्यासाठी एक वेळा जोरदार टाळ्या. Hello. Good evening, everyone. My name is Mansi Bhatt. I am from Gyan Universal School. I enjoyed a lot for this experiment, and I would like to thank to Kumudini ma'am. Thank you. Except reading, it is hard for learning, but if we do it practically, so it is easier for us. When I made the video, I was curious, and when I knew it, I was selected for the second round. I was very happy. After giving the second round, I was curious that I will come or not. I was very curious about it, but I was very happy that I selected in the second round also.
थँक्यू. Sorry, sir. I would like to share that she is the world champion in mental math last year in Dubai. She got the Dubai Award for India. She represented India at Dubai last year. डस्टरचा व्हिडिओ आता आपल्याकडे आहे, तो जस्ट मी दाखवतो. डस्टरचा व्हिडिओ दाखवतो. Ever actually noticed how much chalk dust flies into the air every time the board is erased? No. Way to clean the board automatically without any mess and in half the time. Well, that's exactly what I built. The smart automated duster. Hey, I am Swarup Rupesh Salvi, grade 7, Leeway School. I notice a problem in our day-to-day life. When teacher cleans the board, the dust into the air. I wanted to create the struggle into fun and interactive for both teachers and students. The Smart Duster is an automatic board cleaning system that moves across the board and wipes it without any manual effort. This system is built using ESP32, Arduino, L298 motor driver, DC motor, and left and right IR sensors. It is controlled through the app, which allows wireless start and stop commands. This helped me to automate this project. When this all goes on, a small suction fan is attached near the duster. This fan helps capture the chalk dust as the duster moves across the board. So while the board is getting wiped automatically, the fan is also reducing dust floating around. Cool, right? Wait, there is more. The board can be cleaned just with one button and by scheduling time. Scheduling time is really important for the Smart Duster because classrooms are busy and teachers have tight schedules. By setting the duster to clean at specific time, like after each class or during breaks, it ensures the board is always ready without interrupting lessons. It also makes the system fully automatic, so teachers don't have to remember to switch it on. This way, cleaning becomes consistent, efficient, and completely hassle-free. We are planning to add more features to the Smart Duster, like vibrator to increase the dust sucking capacity and convert the stock dust into chalks. With the Smart Automated Duster, we are not just cleaning boards, we are creating healthier classrooms, saving precious time and making learning a cleaner, smarter, and more enjoyable experience for everyone. Thank you. आता एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की माझ्या व्हिडिओला बक्षीस मिळेल की नाही माहिती नाही, पण मी व्हिडिओ बनवला. 2 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही ही स्पर्धा सुरू केली त्यावेळेस खरं तर आम्हाला असं वाटलं होतं की विद्यार्थी व्हिडिओ बनवतील की नाही, आम्हाला वाटत नाही. परंतु मागच्या वर्षी आणि यावर्षी सुद्धा 1000 व्हिडिओ आल्यानंतर मी प्रवीण जोशी आम्ही ब्लँक होऊन गेलो की आता करायचं काय, कारण इतक्या जणांचं आपलं असेसमेंट करायचे, नंबर काढायचे. परंतु हे जे काम आहे हे बऱ्याचशा शिक्षकांनी मनावरती घेतलं आणि त्यांनी ते व्हिडिओ असेस केले आणि नंबर काढले. त्यामुळं या प्रसंगी विसरून जायला नको म्हणून मी या शिक्षकांचे आधी आभार मानतो की त्यांनी आमच्याबरोबर साथ दिली, की ज्याच्यामुळे या गोष्टी आमच्याकडून साध्य झाल्या. त्याबद्दल त्या शिक्षकांचे आभार. पूर्वीच्या काळी साधे आपले बटनाचे मोबाईल होते, नंतर ते मोबाईल स्मार्ट झाले. या ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणून विद्यार्थी स्मार्ट होतात, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक टाळ्या वाजवाव्यात. आणि असं एकंदरीत दिसतंय की या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना, पालकांना खूप कामाला लावलेलं आहे. Good evening. Good evening to all. My name is Veer Bharat Palwani from Guru Nanak English High School, Kalyan, studying in 5th A. First of all, I give big thanks to my principal ma'am, supervisor ma'am, and library teacher.
They support me a lot. Give them a big applause of clap. एक गोष्ट मात्र अगदी प्रकर्षाने जाणवते की या छोट्या कार्यक्रमासाठी सुद्धा लोक खूप लांबून लांबून आलेले आहेत. पुण्यावरून, कल्याणवरून, ठाण्यावरून वगैरे आलेले आहेत. तर त्यांचं अक्षरशः आम्ही आभारी आहोत की त्यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. अंबरनाथ जवळ होता, आम्ही जाऊन आलो. नक्की. आणखी कोणाला बोलायचं असेल एक वक्ता, त्याच्यानंतर तुम्ही बोला. मग आपण सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी खूप काही बोलणार नाही, पण मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्या या उपक्रमाबद्दलच्या सांगणार आहे. सर्वात आधी आम्ही शिक्षक जे आहोत त्यांनी आम्ही या कॉम्पिटिशन्स दोन्ही लेवलवरती जज केल्या. तर त्या जज करत असताना आम्हाला सरांनी ज्या सगळ्या जे पॉईंट्स दिलेले होते त्याच्यामध्ये इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला होता. म्हणजे मुलांना कन्सेप्ट समजलेला आहे की नाही, प्रकाश योजना कशी आहे, आवाज कसा येतोय, त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांचं स्वतःचं आकलन कसं आहे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी एक लिस्ट सुंदर गेल्या वर्षीच काढून दिलेली होती, ती एक्सप्लेन केलेली होती. तर त्याच्यामुळे आम्हाला ते जज करताना आमचा पर्सनल रोल जो आहे तो कमी राहिला आणि ते जजमेंट जे आहे ते अतिशय उत्कृष्ट झालं. ही एक गोष्ट सांगेन. आणि दुसरी गोष्ट मी स्टुडंट्स, टीचर्स आणि पालक या सगळ्यांना असं सांगेन की आम्हाला सरांनी सर्वात आधी ही गोष्ट सांगितलेली होती की लँग्वेज इज नॉट अ मॅटर. तुम्ही मराठीत बोला, इंग्लिशमध्ये बोला, हिंदीमध्ये बोला. मुलांना कन्सेप्ट काय समजलेला आहे. आज आपण सायन्स डे सेलिब्रेट करतोय, तर त्या सायन्समधला जो कन्सेप्ट मुलांना समजायला हवा आहे तो मुलांना कशा पद्धतीने समजलेला आहे हेच आपण त्याच्यामधनं जज करणार आहोत. तर ही गोष्ट माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद सर मला बोलायला दिल्याबद्दल. मी सुरुवातीला माझी ओळख करून दिली नाही. मी मिसेस आदिती फडके. मी दोन्ही लेवलवरती जज करण्यामध्ये मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते. धन्यवाद. जय भारत, जय मानव. माझं नाव प्राजक्ता संजय साठवणे. मी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल इथे कार्यरत आहे. इथे आमच्या संस्थेचे संस्थापक माननीय प्रकाशदादा कोल्हे पण उपस्थित आहेत. ते प्रमुख पाहुणे म्हणून आज आपल्याला कार्यक्रमाला लाभलेले आहेत. सर्वप्रथम सर्व स्टेजवरचे जे माननीय आहेत त्यांना मी सगळ्यांना वंदन करते. तसंच इथे जमलेले जे आहेत त्यांना पण माझं वंदन. आमच्या शाळेतर्फे पहिलीपासून तर 10वीपर्यंत आम्ही मुलं इथे ऑनलाईन स्टेट लेवल कॉम्पिटिशन जी होती तिथे दाखल केलेले होते. त्यामधले मला वाटतं मागे पण एक जी दुसरी स्टेज होती तिथे पण अजून 2-3 सिलेक्ट झाले होते. पण आता शेवटच्या लेवलपर्यंत आता हा जो अनुकूल पाटील म्हणून जो स्टुडंट आहे तो आता इथे सिलेक्ट झालेला आहे. तर त्याचंही खूप खूप अभिनंदन. आणि सर्वप्रथम म्हणजे मला आता या गोष्टी सांगायच्या की आमचे जे संस्थापक आहेत दादा, ते सायन्ससाठी खूप कंटिन्यू त्यांचे प्रयत्न चालू असतात. आमच्या शाळेला पेटंट पण मिळालेले आहेत. 13 पेटंट मिळालेले आतापर्यंत आम्हाला. तर त्यांची जी कार्य करण्याची जी दिशा आहे म्हणजे अजून त्यांना पूर्ण 100 पेटंट पूर्ण करायचे आहेत. त्यानुसार ते आम्हाला गायडन्स करत असतात. तसंच विद्यार्थ्यांना पण ते गायडन्स करत असतात
त्यांनी काही आम्हाला हे सांगितलं की मागेच जुलैमध्ये जोशी सरांनी पण एक शिबिर राबवलेलं होतं, तर त्यासाठी पण आम्ही गेलेलो होतो आणि त्याच्याच थ्रू हा जो ग्रुप बनवण्यात आला होता स्टेट लेवल कॉम्पिटिशनचा, तर तिथे आम्ही ॲड झालेलो होतो. आणि खरंच जोशी सर आणि वडनेरे सर जे आहेत त्यांनी पण खूप छान मार्गदर्शन केलं. म्हणजे अक्षरशः प्रत्येक रविवारी त्यांनी मीटिंग्स घेऊन काय काय छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सगळ्या डिटेल त्यांनी सांगितलेलं आहे. काय काय म्हणजे मी तर कंटिन्यू त्यांना फोन पण करत होती. मला पुढच्या वेळेस फोन करायला थोडंसं भीती पण वाटत होती की अरे आपण खूप जास्त त्रास देतो का, पण त्यांनी न कंटाळता त्यांनी सगळ्या म्हणजे खूप डाऊट्स जे होते ते क्लिअर केले. त्याबद्दल त्यांचंही खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. माझं नाव मी पहिले ओळख करून देते. माझं नाव आहे पल्लवी सतीश कुणाल. मी अंबरनाथहून आले आहे. माझी मुलगी ध्रुवा सतीश कुणाल ही लिवे शाळेत शिकते. सर्वप्रथम मी अर्चना मॅडम आणि अख्ख्या लिवे स्कूलला अतिशय मनपूर्वक आभार प्रकट करते. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी माझ्या मुलीवर विश्वास ठेवला आणि तिला ह्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यास एक प्रोत्साहन दिलं. दुसरा मुख्य गोष्ट म्हणजे येथे आम्हाला असं वाटलं चला ठीक आहे, पुस्तकातून वाचायचं आहे, अभ्यास करायचा आहे, प्रोजेक्ट बनवायचं काम करतो. माझ्या मुलीने मला सुचवलं, आई जी मला टॉपिक आलेला आहे इन अँड अराउंड अ लेक, आई मला प्रत्यक्षात तिथे घेऊन जा, मला खरंच बघायचं